दरम्यान तिकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष हटाव मोहीम सुरू आहे आणि यावर पटोले आपली बाजू मांडणार आहेत। आता पटोलेंनी बाजू मांडल्यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलेत। सागर बंगल्यावर आज भेटीगाठींना वेग आलेला आहे आणि त्यात म्हात्रेंनी देखील भेट घेतली आहे। सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्यात आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर दाखल झाले। ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलेत। आज खरं तर हालचाली वाढलेल्या आहेत, सागर बंगल्यावर हालचाली वाढलेल्या आहेत आणि भेटीगाठींना देखील वेग आलाय। बरेच नेते मंडळी ही सकाळपासूनच देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर दाखल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे हे सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अगदीच आपण पाहतोय दीपाली की विधानसभा निवडणुकाचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळालं आणि त्यानंतर सागर हे जे निवासस्थान आहे शासकीय देवेंद्र फडणवीस यांचं, त्यांच्या निवासस्थानावर दररोज नेत्यांची ये-जा सुरू आहे। जे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत महायुतीचे, ते येऊन त्यांची भेट घेत आहेत। मात्र आज एक असा चेहरा आला जो खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आहे, म्हणजेच खासदार बाळामामा म्हात्रे ते येऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। अजूनही ते सागर बंगल्यावरच आहेत देवेंद्र फडणवीसांच्या, मात्र या भेटीमागचं कारण अद्यापही स्पष्ट नाही आणि ही भेट जर आपण बघितली तर मग सदिच्छा भेट आहे की त्याचा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। मात्र या भेटीचं नक्की कारण हे जेव्हा बाळामामा म्हात्रे बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा स्पष्ट होईल। नक्कीच, धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।